नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. आयुष्यातील प्रत्येक वळण, निसर्गातली हरेक घटना, भाषेतील प्रत्येक रंग आणि भावनांमधील हरेक रस, या सर्वांना स्पर्श करते ती कविता. कविता म्हणजे मानवी साहित्याची जणू जननीच. म्हणूनच नंदिनी भुवड यांच्यासोबत ही कवितांची सफर आपण अनुभवली. शब्दस्पंदनच्या प्रत्येक भागात एक नवीन विषय, नवीन अनुभव आणि नवी जाणीव, या सर्वांसोबत त्यांनी शब्दांनाही उत्कटतेनं स्पंदन प्राप्त करून दिलं. सुप्रसिद्ध निवेदिका, मुलाखतकार, लेखिका, कवयित्री, मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक, दर्जेदार कलावंत आणि सृजनशील व्यक्ती म्हणजे नंदिनी भुवड. त्यांच्या सोबतची ही काव्य मैफिल म्हणजे आपल्यातल्या कवित्वाला आणि रसिकतेला खतपाणी घालणारी एक मेजवानीच. या मालिकेचा आज शेवटचा भाग. नंदिनी भुवड यांच्या कला प्रतिभेला आपण मानाचा मुजरा करूयात आणि या शेवटच्या भागाचा आस्वाद घेऊयात. शब्दस्पंदन. निर्मिती साहित्य उत्सव. संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रीमती नंदिनी भुवड. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया शब्दस्पंदन भाग शेवटचा, अर्थात 28वा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शब्दस्पंदनच्या शेवटच्या भागात आज आपण भेटतो आहोत. ही मालिका पूर्ण करणारा 28वा भाग आहे आज. म्हणूनच आज मी माझ्या काही कविता सादर करणार आहे आणि शब्दस्पंदनच्या संपूर्ण प्रवासाबद्दल बोलणार आहे. म्हणूनच सुरुवातीला माझी एक प्रेम कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे अर्थातच प्रेम. कुठून कसे आपण असे गुंतत जातो एकमेकात. कुठून कसे आपण असे गुंतत जातो एकमेकात. अलगद सारं बदलत जातं, फुलतं नवं नातं मनात. अलगद सारं बदलत जातं, फुलतं नवं नातं मनात. कोण कुणाचं नातं सुखाचं, कोण कुणाचं नातं सुखाचं, हरवतं तिथेच सारं जग. फक्त तू, फक्त मी, एवढंच मागे उरतं मग. फक्त तू, फक्त मी, एवढंच मागं उरतं मग. कवितेचा जन्म कसा होतो या भोवती फिरणाऱ्या कविता घेऊन शब्दस्पंदन या काव्यसंवादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर तब्बल 27 विषयांवर आधारित कविता साहित्य उत्सवच्या श्रोत्यांसाठी सादर झाल्या आणि त्याला तुम्हा सर्वांची भरभरून दाद मिळाली. मगाशी सादर केलेल्या प्रेम कवितेतील प्रियकर प्रेयसी जेव्हा लग्नबंधनात अडकतात ना आणि सहजीवनही सुरू करतात, तसं नातं मुरत जातं. त्यात असंख्य वळणं येतात. त्यावेळी होणारे मतभेद, क्लेश टोकाला न्यायचे की सोडून द्यायचे, या आशयाची माझी कविता आता मी सादर करते आहे. कोण चूक कोण बरोबर या प्रश्नांना कधीच नसतो अंत. कोण चूक कोण बरोबर या प्रश्नांना कधीच नसतो अंत. दोघांचा संसार, दोघांचंच भांडण, दोघांमधल्याच गोष्टी अनंत. दोघांचा संसार, दोघांचंच भांडण, दोघांमधल्याच गोष्टी अनंत. व्यवहार आणि कर्तव्य यात प्रेम हरवून जातं.
व्यवहार आणि कर्तव्य यात प्रेम हरवून जातं. हक्काची लढाई लढताना धारातीर्थी पडतं नातं. तुटायला हवं की गणित सुटायला हवं हे दोघांनी समजून घ्यायला हवं. तुटायला हवं की गणित सुटायला हवं हे दोघांनी समजून घ्यायला हवं. अवघड वळणावर अचूक निर्णय, अवघड वळणावर अचूक निर्णय, एवढंच खरं तर उमगायला हवं, एवढंच खरं तर उमगायला हवं. शब्दस्पंदनच्या प्रवासात आपण कवी मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, सुधीर मोघे, प्रमोद जोशी, मधु पोद्दार, डॉक्टर पराग पाथुर्डीकर, डॉक्टर प्रदीप आवटे, स्वप्नील जोशी, प्रभाकर ताम्हाणे यांच्या कविता ऐकल्या. मित्रमैत्रिणींनो, वर्तमानपत्र आपल्या जीवनातील महत्त्वाचे प्रसारमाध्यम आहे. असंख्य दृकश्राव्य माध्यमे आली तरी वर्तमानपत्रांचे महत्त्व अबाधित आहे. पण त्यातून समोर येणारे समाजचित्र आपल्यावरही खोल परिणाम करत असते. त्यावर आधारित माझी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे वर्तमानपत्र. उघडते रोज वर्तमानपत्र ज्ञानात भर पडावी म्हणून. उघडते रोज वर्तमानपत्र ज्ञानात भर पडावी म्हणून. जीवनाचा गुंता सुटण्यासाठी पाहावा एक प्रयत्न करून. गुंता सुटत नाहीच आणि असंख्य नवेच प्रश्न दिसतात अवतीभोवती. गुंता सुटत नाहीच आणि असंख्य नवेच प्रश्न दिसतात अवतीभोवती. ओरडून ओरडून सांगणाऱ्या सर्व फसव्याच वाटतात जाहिराती. ओरडून ओरडून सांगणाऱ्या सर्व फसव्याच वाटतात जाहिराती. पान पान उलटत जाते, बातम्यांच्या जाळ्यात अडकत जाते. पान पान उलटत जाते, बातम्यांच्या जाळ्यात अडकत जाते. समाजाच्या ओझ्याखाली माझी मान अलगद देते. समाजाच्या ओझ्याखाली माझी मान अलगद देते. गुंता सुटत नाही, उलटा वाढतच जातो. गुंता सुटत नाही, उलटा वाढतच जातो. पानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून विरंगुळा खुणवत राहतो. तरीही मनावर ओझं एखाद्या गर्भश्रीमंत लेकीच्या लग्नाच्या वर्णनाचं. तरीही मनावर ओझं एखाद्या गर्भश्रीमंत लेकीच्या लग्नाच्या वर्णनाचं. कोटीतल्या तयारीचं अन लाखातल्या पेहरावाचं. आणि ओझं याच बातमीच्या खाली निमूट उभ्या असणाऱ्या आर्थिक मदतीच्या आवाहनांचंही. गुंता सुटतच नाही कधी. हतबल होऊन वर्तमानपत्र दूर सारते. हतबल होऊन वर्तमानपत्र दूर सारते. ओझे मात्र दिवसभर वाहत राहते. पुन्हा रात्र पुन्हा सकाळ, पुन्हा रात्र पुन्हा सकाळ. ताजतवानं वर्तमानपत्र पुन्हा खुणावतं. सवयीनं मनाबरोबर शरीरही ओझ्याखाली मान देतं, ओझ्याखाली मान देतं. शब्दस्पंदनमधील कवितांमध्ये कवयित्रींचाही मोठा सहभाग राहिला आहे. शांता शेळके, इंदिरा संत, कल्पना दुधाळ, वैशाली मोहिते, अश्विनी मेढी घाटपांडे, माधुरी जोशी, मंजुषा थावरे, अमृता खाकुर्डीकर अशा अनेक कवयित्रींच्या भावस्पर्शी कविता आपण ऐकल्या. कवितांना ना विषयाचं बंधन नसतं. पक्षी, फुलं, झाडं, अगदी प्राणी सुद्धा कवितेचा भाग होतात. आता मी माझी खारुताई ही कविता आपल्यासमोर सादर करते आहे. खारुताई. बालपणीच्या आठवणीतली एक सुखद आठवण. खारुताई. बालपणीच्या आठवणीतली एक सुखद आठवण. तिचा रंग, तिची चपळता, तिचं रामावरचं प्रेम, तिच्या पाठीवरल्या श्रीरामाच्या खुणा. झाडांवरून इकडे तिकडे येत जात असताना चेहऱ्यावर बिचकलेले भाव. आजही पाहिली तिला, आजही पाहिली तिला फार वर्षांनी.
एका इमारतीच्या भिंतीवरून दुसऱ्या इमारतीकडे झेपावताना. कारण अवतीभवती नव्हतं एकही झाड. बहुधा म्हणूनच ती आली असेल इमारतींच्या आश्रयाला. कारण तिलाही आता कळून चुकलंय. कारण तिलाही आता कळून चुकलंय. आज समारोपाचा क्षण. शब्दस्पंदनचा प्रवास इथे संपेल, पण आपलं नातं संपणार नाही. वाट बदलते, वळण येतं, पण पुढे जात राहणं महत्त्वाचं. कवी सुधीर मोघे आपल्या एका कवितेत खूप छान म्हणतात, मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे, नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे. दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणाभाग, दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाग, तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक. रक्त इमानी तयाने असे नाही भुलायचे, नाही गुंतून जायचे. घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल, घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल. जन्मगाठ जीव घेणी तुला तोडावी लागेल. निरोपाचे खारे पाणी कुणा दिसून द्यायचे, नाही गुंतून राहायचे. निरोपाचे खारे पाणी कुणा दिसून द्यायचे, नाही गुंतून जायचे. होय कबूल तुलाही हवा कधीचा निवारा, होय कबूल तुलाही हवा कधीचा निवारा. गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा. पण पोरक्या उन्हात सांग कुणी पोळायचे, पण पोरक्या उन्हात सांग कुणी पोळायचे. नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे. मित्रमैत्रिणींनो, शब्दस्पंदन ही एक फक्त मालिका नाही, तो एक संवाद आहे. रसिक श्रोत्यांच्या मनाचा घेतलेला ठाव आहे. म्हणूनच बालपण, पत्र, पाऊस, माहेर या भागांमुळे श्रोते शब्दस्पंदनशी स्व अनुभूतीतून जोडले गेले. आणि आज भागाचा शेवट करताना पुन्हा भेटूयात शब्दस्पंदनच्या पुढच्या भागात असे म्हणायचे नाही या जाणीवेने खूप उदास वाटते आहे. मात्र सदर संपत असले तरीही आपले ऋणानुबंध कायम राहतील. म्हणूनच निरोपाच्या वेळी इतकंच म्हणेन, काही चुकले असेल तर क्षमस्व आणि मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.